तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये प्रति लिटर 3 रुपयांची वाढ। मुंबईत पेट्रोल 106 रुपये 50 पैशांवर तर डिझेल 93 रुपयांवर। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तेलाचे भाव वाढल्याचा फटका। पुण्यामध्ये पेट्रोलचे दर 106 रुपये 95 पैसे प्रति लिटर तर नागपुरात दर 107 रुपये 14 पैशांवर। डिझेलही 3 रुपये 11 पैशांनी वाढून 93 रुपये 69 पैसे प्रति लिटर। जगभरात पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ। भारतामध्ये मात्र 3.5% दरवाढ। इंधन बचत करता येईल तेवढी करा, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। पंतप्रधान मोदी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच। आपल्याकडे देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ। पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आव्हानावर फडणवीसांची प्रतिक्रिया। मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून एसटी तिकीट दरवाढीचे संकेत। पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यामुळे आम्हाला जास्त फटका बसणार। भविष्यात एसटी बसमध्येही भाडेवाढ करावी लागेल, सरनाईकांचं सूचक वक्तव्य। एलपीजी पुरवठ्याबाबत भारत यूएईमध्ये सामंजस्य करार। पंतप्रधान मोदींच्या यूएई दौऱ्याच्या दरम्यान धोरणात्मक पेट्रोलियम साठ्याबाबत सामंजस्य करार। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 2,500 तर चांदीच्या दरात तब्बल 20,000ची मोठी घसरण। सोनं जीएसटीसह 1,62,225 रुपयांवर, चांदीसाठी 2,73,980 रुपये मोजावे लागतील। इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाकडून नवीन उपाययोजना। सोमवार, शुक्रवार आणि अंशतः कामकाजाच्या दिवशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी होणार। 50% कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 2 दिवस वर्क फ्रॉम होम। मुंबई महानगर प्रदेशात भाजीपाल्याच्या दरामध्ये सरासरी 50%ची वाढ। तापमान, कमी पुरवठा, वाहतुकी दरम्यान होणाऱ्या नुकसानीमुळे दरवाढ। वाशी बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक 20 ते 30% घटली। राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। केंद्राकडून 12 रुपये 35 पैशांना कांदा विकत घेतला जाणार। साताऱ्यामधून मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा तर 30 जूनपूर्वी कर्जमाफी करणार फडणवीसांचा पुनरुच्चार। पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक खोळंबली। खोपोलीमध्ये मुंबईकडे जाणाऱ्या 3 ट्रकचा अपघात झाल्यामुळे ट्रॅफिकची समस्या। अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू झालाय। नीटची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार। विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत दिलं जाणार। पुनर्परीक्षेचं शुल्क नाही। पुढील वर्षापासून ऑनलाईन परीक्षा। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती। मध्य प्रदेशच्या धारमधील भोजशाळा हे मंदिर, त्यामध्ये हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार। मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा निकाल। अनेक वर्षांपासून भोजशाळा मंदिर की मशीद असा सुरू होता वाद। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खंडणी प्रकरणी दोघांना शिक्षा। जयेश पुजारी आणि अफसर पाशाला 5 वर्षांचा सश्रम कारावास। 100 कोटींच्या खंडणीसह जीवे वाढण्याची धमकी दिली होती। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।